घुग्गुस नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाजप नगरसेवकांनी आज शुक्रवारी नगर परिषदेच्या कार्यालयात गो गोवा आंदोलन केले। नगरसेवक विवेक बोडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की नगर परिषदेतील सत्ताधारी काँग्रेसच्या नगराध्यक्षा दीप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजू रेड्डी व काँग्रेसचे सत्ताधारी नगरसेवक हे मौज मस्ती करण्यासाठी शासकीय निधीच्या पैशातून गोवा वारीवर गेले आहे। घुग्गुस नगर परिषदेची गोव्याकडे झेप ही मौज मस्ती करण्यासाठी आहे। विकास गेला खड्ड्यात, हे चालले जनतेच्या पैशाने गोव्याला। 2 दिवसांपासून नगराध्यक्षाची केबिन बंद आहे, त्यामुळे सामान्य जनतेची कामे रखडली आहे। प्रशिक्षणाच्या नावाखाली जनतेच्या या पैशाची लूट होत आहे। 20 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यासाठी गोवा वारी करण्यात आली आहे। तीव्र उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाई निर्माण होत असताना घुग्गुस शहरातील स्वयंघोषित वॉटरमॅन व नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजू रेड्डी हे गोवा वारीवर जातात, हे मोठं दुर्दैव आहे। शहरात नळाला पाणी नाही, आरो मशीन बंद आहे, कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही, पथदिवे लावले नाही। अशा परिस्थितीत काँग्रेसच्या सत्ताधारी नगराध्यक्षा दीप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजू रेड्डी यांच्यासह नगरसेवक मौजमस्ती करण्यासाठी गोव्याला गेले असे आरोप केले। या प्रसंगी बाहेर वापराच्या पाण्यात सर्व आंदोलनकर्त्यांनी आंघोळ करून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सत्ताधारी नगरसेवकांना घेऊन गोव्याला मौज करण्यासाठी गेलेले आहे। प्रशिक्षणाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लूट होत आहे। सामान्य फंडातून म्हणजे घर टॅक्सच्या पैशातून गोर गरीब जनता जो आपला टॅक्स घुग्गुस नगर परिषदला भरतात त्या पैशातून 20 लाख रुपयाची उधळपट्टी करण्यासाठी ही सहल गोव्याला गेलेली आहे। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण चंद्रपूर वन अकादमी सारखं सेंटर आहे, त्याच्यानंतर नागपूरमध्ये विविध सेंटर आहे, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये सेंटर आहे। मग हे गोव्याचीच मजा का बरं? गोव्याच्या हवेमध्ये काय जादू आहे की आपल्याला ह्या सगळ्या प्रशिक्षणासाठी तिथे जावं लागत आहे। अनेक संस्था प्रशिक्षण आयोजित करतात, नामवंत संस्था आहे। असे असताना सुद्धा या संस्थेने फक्त गोव्याला प्रशिक्षण ठेवलं म्हणून हे नगरसेवक गोव्याला प्रशिक्षणासाठी गेलेले आहे। इकडल्या बाजूने नळाला पाणी नाही, आरो मशीन पूर्णतः बंद आहे। 4 महिने झाले एक सुद्धा नवीन लाईट नगर परिषदेने विकत घेतलेला नाही। इथले जे कर्मचारी आहे, कंत्राटी कर्मचारी, त्यांचा 3-3 महिन्यापासून पगार नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण मौज करण्यासाठी गोव्याला जात आहे। माझं घुग्गुसच्या जनतेला आव्हान आहे की पूर्ण आपण ज्या पद्धतीचे नगरसेवक निवडून दिलेले आहे, विचार करायला भाग पडणारी गोष्ट आहे। आज परिस्थिती कशी आहे? या परिस्थितीमध्ये आज गावाची सेवा करायचं सोडून सर्व नगरसेवक आणि सत्ताधारी जे पदाधिकारी आहे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व गोव्याला 5 स्टार हॉटेलमध्ये मौज करण्यासाठी गेलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आम्ही गोवा आंदोलन म्हणजे गोवाच सरळ डायरेक्ट घुग्गुस नगर परिषदमध्ये आणलेला आहे आणि गोवा आंदोलन आज आम्ही। मी मीना चांद मोरपाका, भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका व गटनेता। आज काय पाहायला मिळतंय आपल्याला? घर टॅक्सच्या पैशातून जे नफा फंड येते, सारा घुग्गुसची जनता आपल्या घराचं टॅक्स भरण्यात येते नगर परिषदमध्ये, त्या पैशाचा वाटोळा करून राहिले हे सत्ताधारी नगरसेवक लोक, उपाध्यक्ष, अध्यक्ष। तर यांना हे समजत नाही का गरिबाचे लोक गरिबाच्या आतापर्यंत सुख सुविधा जे बी आपण देत असतो ते आतापर्यंत एकही दिले। जर प्रशिक्षण घ्यायचं आहे तर ऑनलाईन क्लासेस लावता येते किंवा मग नागपुरात घेता येते, मुंबईत घेता येते, दिल्लीत घेता येते। सगळ्यात बेस्ट आपल्या चंद्रपूरमध्ये पण खूप सारे सेवा आहेत प्रशिक्षण द्यासाठी। मग गोवाच का बरं? यांना फक्त आणि फक्त मौज मजा करायसाठी गोव्याला गेलेले आहेत।